मंडळी नमस्कार। तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे 1 जुलै 2025 आणि रात्रीचा मुक्काम होता करमाळा या ठिकाणी। तर आता पुढच्या प्रवासाला निघतोय बा, चला मग। संत संग सर्व काळ खंड प्रेमाचा सर्व
काल जे मी बोललो कालच्या व्लॉगमध्ये ते माझं गेल्या वर्षीचं परसेप्शन होतं बा. गेल्या वर्षीचे जे जे मला अनुभव आले त्याच्यानुसार माझं ते वक्तव्य होतं. तर आज मला त्यात करेक्शन करायचं आहे. तर मंडळी मला म्हणायचं असं की या दिंडीचा जो आत्मा आहे ना तो खूप मोठा आहे. म्हणजे अनेक लोक आहेत त्यातले फक्त दोघं मला गेल्या वर्षी दिसले आणि या वर्षी अनेक जण दिसले. त्यांना मी पुढील व्लॉग मधून 100% दाखवणार. आणि जे जे मला फील होतंय, मला जे जाणवतंय ते मला व्यक्त करावं असं वाटतंय बा. तर मंडळी मला तुमच्यासारखं प्रवचन किंवा कीर्तन करता येणार नाही, पण मला देखील व्यक्त व्हावं असं वाटतंय. माझ्याकडे आध्यात्मिक दृष्टी नाहीये, पण या जगाकडे पाहण्याची वास्तविक दृष्टी माझ्याकडे 100% आहे असं मला वाटतं बा. तर मंडळी असं आहे, तुम्ही देखील भगवंतासाठी या दिंडीमध्ये आलेला आहात आणि मी देखील भगवंतासाठीच या दिंडीमध्ये आलेलो आहे. पण फरक एवढा आहे की तुमच्या आणि माझ्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत बा. तुमच्याकडे आध्यात्मिक दृष्टी आहे, माझ्याकडे आध्यात्मिक दृष्टी नाही, पण माझ्याकडे वास्तव दृष्टी आहे बा. तर आतापर्यंतच्या आपल्या अनुभवानुसार, माझ्या अनुभवानुसार मी बोलत आहे बा. आणि मला असं वाटतं मी जे बोलतोय ते एकदम पॉइंट टू पॉइंट बोलतोय आणि त्यातली प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे बा. आणि प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी संबंध आहे. तर मंडळी एखादं कीर्तन किंवा प्रवचन सांगत असताना जसं एखादा अभंग सांगितला जातो आणि त्याचं विस्तारीकरण केलं जातं पहा, तसंच त्या पद्धतीनेच मला माझा विषय समजून सांगायचा आहे आज. आणि या निमित्ताने मला जे व्यक्त व्हायचं ते व्यक्त होतोय तुमच्या समोर. तर मंडळी माझा विषय आहे पहा, मला आतापर्यंतच्या अनुभवानुसार जाणवलेला भगवंत, या विषयावर मला बोलायचं आहे. तर मंडळी मी काही आध्यात्मिक क्षेत्रातला नसल्याने आणि मी फक्त वास्तव दृष्टीने बघत असल्याने माझी बोलण्याची पद्धत अशी असेल पहा. मला व्यवस्थितपणे समजून सांगता येईल की नाही हे सांगता येत नाही, पण मी प्रयत्न करतोय. तर मंडळी तुम्हाला एक सांगायचं, जर तुमच्या सोबत एखादी व्यक्ती चांगली बोलली, प्रेमाने बोलली, फुलकीने बोलली तर तुम्हाला कसं वाटतं? एकदम छान वाटतं की नाही, बरोबर? आणि त्या विरुद्ध जर तुमच्याशी कोणी उद्धटपणे बोललं, रागीटपणे बोललं किंवा तुमच्याशी वाईट वागलं तर तुम्हाला कसं वाटतं? वाईट वाटतंच ना. हा जो नियम आहे पहा, हा सगळ्यांना लागू होतो. पृथ्वी तलावावरील कोणत्याही व्यक्तीला हा नियम लागू होतो बा. आणि व्यक्तीलाच काय तर प्रत्येक प्राण्याला देखील हा नियम लागू होतो. जो जिवंत आहे अशा प्रत्येक प्राण्याला हा नियम लागू होतो बा. तर कसं आहे ना बा, की एखादा जीव जरी असेल, तुम्ही त्याला जीव लावला, त्याला व्यवस्थित ट्रीट केलं तर त्यालाही गोडी लागते, आपुलकी लागते तुमची आणि तो तुमच्याशी चांगलं वागतो बा. तसंच तुम्ही एखाद्याला झिडकारलं तर कोणीही असू द्या, त्या व्यक्तीला समोर राग येतो बा, बरोबर? आता मंडळी मी हे जे समजून सांगितलं याचा संबंध पुढील गोष्टीशी आहे. तर मंडळी मला सांगायचं असं की आपण जे पेरलं ना तेच उगवत असतं. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर चांगलं बी पेरलं तर चांगलंच पीक उगवणार, बरोबर आहे? हे झालं शेतीच्या बाबतीत आणि हेच आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत देखील असतं. आपण जर समोरच्यांशी चांगलं वागलो तर आपल्याशी चांगलं वागलं जातं. आपण जर समोरच्यांशी बरोबर नाही वागलो तर ती व्यक्ती आपल्याला तसाच रिप्लाय देणार ना. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? आणि मंडळी वैयक्तिक माझं म्हणाल ना तर मला कुणाशी बोलताना म्हणजे असं उद्धटपणे बोलावं वाटत नाही. कुणी नवीन व्यक्ती आली, कशी व्यक्ती असली, प्रथमतः ती जी आपल्याशी बोलत असते तर मी त्या पद्धतीनंच बोलतो. आणि समोरची व्यक्ती आपल्याशी चांगलं बोलत असेल तर विषयच नाही, पण एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट बोलताना माझ्याकडून वाईट शब्द जात नाहीत बा. पण कधी कधी काय होतं, त्याचा अतिरेक जास्त झाला, सहनशक्तीच्या जर बाहेर गेलं तर मग प्रत्युत्तर माझं देखील येत असतं बा. अशी ही माझी वागण्याची पद्धत आहे. आता हे वैयक्तिक मी माझा विषय सांगितला आणि हाच माझा विषय हा संपूर्ण जगाला लागू होतो बा, संपूर्ण जगातील व्यक्तींना लागू होतो. जगाचं मला माहित नाही, पण मी वैयक्तिक मला स्वतःला चांगलं ओळखतो. मला पुढील आयुष्यात काय करायचं आहे या बाबतीत मी एकदम क्लिअर आहे. तर मंडळी आतापर्यंत मी जे बोललो याचा संबंध पुढील गोष्टींशी आहे पहा, भगवंताशी. मला आतापर्यंतच्या अनुभवानुसार भगवंताची जी जाणीव झालेली आहे ती तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पहा. आता आपण चाललोय वारीला, मी चाललोय, तुम्ही चाललाय, पण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे, तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाया पडणार आहात. तर मंडळी मला माहित नाही तुम्हाला भगवंत दिसतोय की नाही, पण मला असं नाही वाटत की फक्त भगवंत तिथंच आहे.
माझा भगवान जो आहे तो मला प्रत्यक्षात दिसतोय, मी त्याला प्रत्यक्षात अनुभवतोय आणि मला प्रत्यक्षात आणि प्रत्येक क्षणी दररोज त्याची जाणीव होते आणि त्यामध्ये मी समाधानी आहे. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल का मग मी वारीला कशासाठी आलोय? तर मंडळी, मी वारीला यासाठी आलोय, या वारीच्या प्रवासामध्ये मला जेवढे पण लोक भेटले या सगळ्यांमध्ये मला परमेश्वर दिसतो बा. आणि हा परमेश्वर ज्यावेळी समोरची व्यक्ती माझ्याशी प्रेमाने बोलते, व्यवस्थितपणे वागते किंवा समोरची व्यक्ती माझा काहीतरी पाहुणचार करते, त्यावेळेस मला खूप छान वाटतं. हे मी अगोदरही बोललो होतो की कोणालाही समोरची व्यक्ती चांगली वागल्याबरोबर चांगलं वाटणार, बरोबर आहे? तसं मलाही वाटतं. पण त्या समोरच्या व्यक्तीला माझ्या बाबतीत चांगलं वागावं हे कसं काय वाटतं? तर त्याला बुद्धी देतो तो परमेश्वर, बरोबर? आणि म्हणूनच जो परमेश्वराचा अंश आहे तो या प्रत्येक व्यक्तींमध्ये आहे बा. तर मंडळी, ठीक आहे, तर आपण नाश्त्यासाठी थांबलोय, नंतरचा विषय नंतर बोलूया. कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, शंकराच्या पूजासाठी जाते वनात. फूल घेते घेते ताटात, घेते फूल घेते घेते मी ताटात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात. माझा पदर बाई मी नव्हते बनत, कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात. तेल घेते तूप घेते घेते मी ताटात, तेल घेते तूप घेते घेते मी ताटात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात. कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात. कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात. कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, कुठला माझा पदर बाई मी नव्हते बनत, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, शंकराच्या पूजेसाठी जाते वनात. पंढरीत माझा पिता, पंढरीत माझा पिता, त्याचे नाव विठ्ठल सखा, त्याचे नाव विठ्ठल. देव माझा तळमळतो, देव माझा तळमळतो, पंढरीचा पांडुरंग मला आवडतो, पंढरीचा पांडुरंग मला आवडतो. काय मी सांगू, काय मी करून कुणाला सांगू, देव माझा तळमळतो, काय मी करून कुणाला सांगून देव माझा तळमळतो, पंढरीचा पांडुरंग मला आवडतो, पंढरीचा पांडुरंग मला आवडतो. पंढरीचा माझी आई, पंढरीचा माझी आई, तिचे नाव रुक्मिणीबाई, तिचे नाव रुक्मिणीबाई. देव माझा तळमळतो, देव माझा तळमळतो, पंढरीचा पांडुरंग मला आवडतो, पंढरीचा पांडुरंग मला आवडतो. काय मी करून कुणाला सांगून देव माझा तळमळतो, काय मी करून कुणाला सांगून देव माझा तळमळतो.
पंढरीचा पांडुरंग मला चालवतो, पंढरीचा पांडुरंग मला चालवतो. पंढरीचा माझा भाऊ, पंढरीचा माझा भाऊ, त्याचे नाव पुंडलिक ठेवू, त्याचे नाव पुंडलिक ठेवू. तू माझं तळमळतो, तू माझं तळमळतो, आणि पंढरीचा पांडुरंग मला आवडतो. प्रभु
आजचा मुक्काम शेलगाव या ठिकाणी आहे पहा. आणि इथं असं थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि या इकडे स्वयंपाक चालू आहे पहा. तुम्हाला दाखवतोय मी. पोळ्या चालू आहे तिथं. इकडे भाजण्याचं काम चालू आहे आणि आतमध्ये मला वाटतं भाजी वगैरे चालू आहे बघा. Thank you.
दारी जैसे मोक्ष आत्मा कोण करे देवात गोपाल पाव्यारे गणना कोण करे दुर्लभ विराजाने गणना कोण करे विष्णु जीवन मुक्त नर पापिया ज्ञानदेव मने नाम पारिते हरिमुखे मना हरिमुखे मना हरि उच्चारणी आनंद बापराचे शिक्षण मेरे समर्थ दारे ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ रामकृष्ण उच्चारण हरि 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 म्हणा शिवाचा ज्ञानदेवा पाठ नारायण नाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एक नाम हरि देत नाम समबुद्धी घेता समान श्री हरी सर्वगती राम दे हरी हरिबुद्धी जपे दोनर दुर्लभ रामकृष्ण नामी वनामे साधरे ज्ञानदेवी राम नाम कृष्ण हरिमुखे मना हरिमुखे मना हरिपाठ कीर्ती मुख्य तरे गाय पाठे म्हणतात पिला मोकळा मातृपितृवादा समुद्रा पार ज्ञानगुड गम्य नांदेवाला दरे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिवंश पुराण हरिनामाच कीर्तन दरे वैकुंठला ज्ञानदेवा गोळी हरिनामाची जोडी रामकृष्ण सर्व हरिमुखे मना हरिमुखे मना समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना
विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवनसुत हनुमान महाराज की सद्गुरुनाथ महाराज की हर हर लावण्यात गुरुवारील माता संगतरी चिंता न करावे चरण तरी तयात अनके अजीवा धरी लेखे सेवा पाये तुझे लावण्यात गुरुवारील माता संगतरी चिंता न करावी बाब पूर्व विवसना आपण पासे नावे पुढे तुका मने नाही विश्वास तुम्हारी पहाड पुराणी विचारणे बाब पूर्व विवसना आपण पासे नावे प्रेम मुद्रा गुरुचरी पुनरुपटेरी ग्रहिणी नाता ध्वनी शंकर विचार समाई सुखानंद हृदयी तेरा बला पात्र निवृत्ती ग्रहिणी कृपा केली पूर्ण पुळे पवन कृष्ण नामे अधुनत गुरु शंकर शिवांचा मच्छिंद्राचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गुरुक्षच केला गुरुक्ष बोलला ग्रहिणी प्रती गजने प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सार शोभा शुभ माय जगन्नाथ बापा जगन्नाथ अनंतनाथ जनार्दन अवघचे संसार सुखद करीन आनंद करीन तेने बघू ताईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायेरा आपुलिया सर्व सुकृताचे भरणी लागीन क्षेम देऊन पांडुरंगा ताईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायेरा आपुलिया परत मध्ये गुरु विठ्ठलाची भेटी आपल्या संसातू करून ठेला ताईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायेरा आपुलिया श्री गुरुदेव ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तर मंडळी आत्ताच थोड्या वेळाने हरिभक्त परायण रक्तटे महाराज यांचं कीर्तन होणार आहे. पण आतापर्यंतचा आपला व्लॉग हा जवळपास 40 मिनिटांचा झालेला आहे. तर कीर्तनाचा वेगळा व्लॉग मी बनवत आहे आणि आजचा हा व्लॉग जो आहे तो सकाळी 7 वाजता नियोजित आहे. पण जर नेटवर्क उपलब्ध नाही झालं तर कदाचित हा व्लॉग उशिरा देखील येऊ शकतो. आणि कीर्तनाचा जो व्लॉग आहे तो 5 वाजता येण्याचा प्रयत्न राहील. पण नेटवर्कची उपलब्धता काय असेल त्यावर पुढचं नियोजन असेल पहा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.